हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काल झालेला आपला जो काही TETचा पेपर आहे त्यातला पेपर 1 जो आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. त्याची जी काही CDP आहे, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, क्वेश्चन नंबर 61 पासून तर 90 पर्यंत 61 ते 90 असा हा क्वेश्चन आपला असतो. त्यातला सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूया. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? संवेदना जी आहे, भावना जी आहे, इमोशन्स, त्याला अर्थ लावला तर खालीलपैकी त्याची जे काही रूपांतर आहे ते संबोध या घटकामध्ये होत असतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. डॅनियल गोलमन जे आहेत त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 2 जे काही आहे घटक मांडलेले आहे. त्यातील व्यक्तिगत क्षमता ज्या आहे, पर्सनल कॅपॅसिटी ज्या आहे आपल्या, त्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही विचारलेला आहे. क्वेश्चन व्यवस्थितपणे रीड करायचा आहे. होत नाही विचारलेलं आहे. तर ज्या काही पर्सनल थिंकिंग असतात त्याच्यामध्ये आपण जे काय आहे आत्मपरिचय जो असतो किंवा आत्मा जो आहे तो पर्सनलमध्ये येतो. आधी हे लक्षात घ्यायचं आहे. तर हे गोष्टी असणार आहे दोन्ही पण. आणि अभिप्रेरणा जी आहे, जेव्हा आपण स्वतःला प्रेरित करतो की मी ही गोष्ट करू शकते तेव्हाच ती अभिप्रेरणा होते. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आहे. तर तज्ञभूती जी आहे ती यामध्ये येत नाही. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघूया. परिकल्पना निर्मिती किंवा समस्येची उकल होणं, एखादी समस्या कळणं की आता मला ही समस्या आलेली आहे आणि का आलेली आहे ती जेव्हा समजते, त्या प्रतिमानाचा वापर कशामध्ये केला जातो तर पृच्छा प्रशिक्षण जे आहे त्याच्यामध्ये ही जी काही आहे समस्येची उकल आपल्याला होत असते. DEDमध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे. मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमध्ये किंवा सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात. इन्स्टिंक्ट लर्निंग आपण ज्याला म्हणतो, असं कोणत्या मानसशास्त्राने मांडलेलं आहे तर सहज प्रवृत्ती ही जी काय प्रक्रिया आहे ती मॅकडुगल यांनी मांडलेली आहे. याचा आन्सर आहे मॅकडुगल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही तरीही गुणांमध्ये फरक पडत नाही. ही जी या विधानातून कोणत्या कसोटीचा निकष आपल्याला साध्य होतो? जसं की आपल्याला माहिती आहे की माझा अभ्यास एवढा फुल झालेला आहे की एकाने मला क्वेश्चन विचारला किंवा 10 जणांनी मला क्वेश्चन विचारला तरीही माझं आन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही किंवा मी कुठे कमजोर पडणार नाही. त्याला आपण काय म्हणतो? विश्वसनीयता म्हणतो. मला माझ्यावर बिलीव्ह आहे की मी ही गोष्ट करू शकतो किंवा या गोष्टीचं आन्सर मला येऊ शकतं, किंवा एकापेक्षा जास्त जणांनी मला एखादा क्वेश्चन विचारला तरीही मी ते सांगू शकते. याला काय म्हणतो? विश्वास जेव्हा आपल्या स्वतःवर असतो तेव्हा आपण त्या गोष्टी करतो. म्हणजे काय होतं? विश्वसनीयता हा काय होतो यातून साध्य होतो, हा निकष यातून साध्य होतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. सायकल चालवण्याचे कौशल्य मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडेल असेल तर त्यास अध्ययनाचे कोणते मंत्र किंवा काय म्हणता येईल? तर धन संक्रमण ज्याला आपण म्हणतो बघा, आपल्या सगळ्यांना म्हणतात की जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हाच तुला मोटरसायकल चालवता येईल, तर त्याला म्हणायचं आहे धन संक्रमण. त्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन बघा. शारीरिक प्रक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्रांचा वापर केला जात नाही विचारलेला आहे. तर सरळ आन्सर येतं की व्यसनांच्या आहारी जाणे. हे शारीरिक प्रक्रिया असो किंवा काहीही असो, हे जे आहे ते ऑप्शन कुठेच नसतं. तर व्यसनांच्या आहारी जाणं या गोष्टीचा वापर या ठिकाणी आपण करू शकत नाही. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलात जास्त वेळ यूज करतो किंवा जास्त वेळ असतो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण करतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करू शकते? आता आपल्याला माहिती आहे की मेंदूचा उजवा भाग आणि डावा भाग असे 2 प्रकार पडतात मेंदूचे. हे आपण बघितलेलं आहे. आपला जो काय F1 आहे याच्यामध्ये बघितलेलं आहे DEDच्या फर्स्ट इयरमध्ये. तर जे विद्यार्थी मेंदूचा उजव्या भागात अधिक असतात ते कोणत्या गोष्टींमध्ये सुलभ करतात किंवा कोणत्या गोष्टी सुलभ करतात? तर ते काय करतात? भावनात्मक कार्य जे आहे ते सुलभ करतात. जसं की जे क्रिएटिव्ह माइंड आहे किंवा तर्कशक्ती जे आहे हे कोण करतं? ज्या गोष्टींमध्ये जास्त, सपोज एखादा खूप जास्त क्रिएटिव्ह विद्यार्थी आहे, क्रिएटिव्ह माइंडवाले स्टुडंट जे आहे ते भावनात्मक कार्य करणं हे मेंदूच्या उजव्या भागामध्ये येतं. तर डाव्या भागामध्ये काय करणं? प्रॉब्लेम सॉल्विंग असेल, तर्क लावणं असेल, किंवा ज्याला आपण पुस्तकी किडे म्हणतो, ज्याला पुस्तकाच्या बाहेरचं काही आवडत नाही, पुस्तकी ज्ञान जास्त आवडतं, ज्याला पेंटिंग, ड्रॉइंग, स्केचिंग हे ज्या काही गोष्टी आहेत त्या आवडत नाही, ह्या गोष्टी न आवडणारे विद्यार्थी आहे ते मेंदूच्या डाव्या भागात येतात.
बरोबर, लेफ्ट साईडला येतात. आणि ज्यांना क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात, भावनात्मक कार्य आहे, इमोशन्स आहे काहीतरी, ते गोष्टी उजव्या बाजूमध्ये येणार आहे, राईट साईडला येणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे त्याचेच इंग्लिश या ठिकाणी दिलेलं आहे खाली. ज्यांना इंग्लिश कळत असेल ते इंग्लिश लिहा, ज्यांना मराठी कळत असेल ते मराठी सोडवा, नसेल कळत ते दोन्ही यूज करून करा, काही प्रॉब्लेम नाही. कार्ल रॉजर्स जे आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांचे जे काय अध्ययन आहे ते चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये त्यांनी मांडलेले आहे. तर एखादी गोष्ट जी आहे ती चांगली होण्यासाठी खालीलपैकी कोणती जे काय आहे त्यांनी मांडलेलं आहे. अध्ययन अनुभव जे आहे ते चांगलं होण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. तर पहिलं आहे अध्ययनार्थीच्या मनात अध्ययनासंबंधीची भीती वाटली पाहिजे, चूक. नंतर आहे अध्ययन स्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल असावे, प्रतिकूल नसावे, अनुकूल असावे. बरोबर, त्यांच्या चाइल्ड सेंटर जेव्हा शिक्षण असेल तेव्हाच विद्यार्थ्यांना त्यांची जी काही अध्ययन आहे, लर्निंग जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यानंतर आहे स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. बरोबर, जेव्हा सेल्फ इव्हॅल्युएशन विद्यार्थ्यांना होईल तेव्हाच त्याच्यामध्ये प्रमुख जे काय इव्हॅल्युएशन आहे ते होणार आहे. आणि अध्ययनार्थाने विषयाचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज नाही, तर हे सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढची क्वेश्चन बघा. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता जो आहे, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्समध्ये ती गोष्ट मांडताना 3 गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यापैकी क्रिया जी काय आहे ती कोणत्या घटकांमध्ये ह्या गोष्टींचा समावेश होत नाही, क्रियेचा समावेश कोणत्या घटकात होत नाही, तर असं विचारलेलं आहे सरळ साध्या भाषेमध्ये. तर पहिला आहे ऑप्शन बोध, एखाद्या गोष्टीची जाणीव होतं, इथे सुद्धा क्रियेचा समावेश होतो. क्रिया जेव्हा आपल्या एखादी गोष्ट बोध होते, एखाद्या गोष्टीची जाणीव होते म्हणजे काहीतरी क्रिया होते, है ना. स्मरण, बोध झालेल्यांना धारणा होणे. स्मरण जे आहे इथे कोणत्याही प्रकारची क्रिया जी आहे ती होत नाही. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. त्यानंतर बघूया 71 नंबरचा क्वेश्चन. प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा योग्य क्रम लावलेला आहे. वस्तू आणि वर्णन ही गोष्ट जी आहे ती मूर्त गोष्टींमध्ये येते. ह्याकडून आपल्याला असं कळतं की मूर्ताकडून अमूर्ताकडे ह्या गोष्टीचा क्रम या ठिकाणी लावलेला आहे. एखाद्या गोष्टीचं वर्णन आपण करतो, एखादी मूर्त गोष्ट आहे तिचंच वर्णन आपण काय करतो, जास्त करतो. जसं की तुमचं घर खूप छान दिसतंय, गाडी खूप छान घेतलेली आहे, एक गाडी काय आहे, वस्तू आहे आणि तिचं वर्णन काय आहे, छान आहे. म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं हा क्रम या ठिकाणी लावलेला आहे. त्यानंतर आहे अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे काय. तर सांकेतिक रचना ही तत्व या ठिकाणी मानते, प्रिन्सिपल या ठिकाणी आपण मांडतो, हे याचा आन्सर आहे. तथ्य, फॅक्ट है ना, फॅक्च्युअल गोष्टी आपण जे केव्हा करतो, जेव्हा आपल्याला त्याच्या मागचं तत्व जे आहे, प्रिन्सिपल माहीत असतं. तर ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे. 73 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शारीरिक हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे होते. तर हायड्रोसिफिलस याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर आहे दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत कोणी मांडलेलं आहे. तर याचं आन्सर आहे थार्नडाईकनी म्हटलेलं आहे, जर दोन गोष्टी समान असतील तरच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्ययन होऊ शकतं. ट्रायल अँड एरर ह्या कन्सेप्टनुसार त्यांनी हे मांडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो बघूया. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय. तर अवधान प्राप्ती करणं, है ना. एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे, क्युरियासिटी ज्याला आपण म्हणतो, की मला गणित येत नाही तर मला गणित शिकायचं आहे, ते जाणून घ्यायचं आहे, त्याला अवधान प्राप्ती करणं म्हणतात, है ना. केंद्रीकरण करणं असं म्हणू शकतो. त्यानंतर आहे ब्लूमच्या जे काही टॅक्झॉनॉमी आहे किंवा ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणात शिरोबिंदूला अपॅक्सला वरती जो आहे सगळ्यात वरती कोणता घटक असायला हवा. तर मूल्यमापन जे आहे ते इव्हॅल्युएशन जे आहे तो याच्यानुसार आहे. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर इथे इंग्लिश त्यांचं ट्रान्सलेट दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 76 बघूया. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता. तर सगळ्यात पहिले आपण एखादी गोष्ट स्मरण करायची असेल तर आपल्याला ती ग्रहण करावी लागते. जर तुम्हाला एखादी गोष्ट आठवायची आहे तर ती आधी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये सेट करावी लागते, त्याला ग्रहण हे आहे ते गरजेचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 सोडून द्यायचा आहे आणि बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा आहे. ग्रहण म्हणजे ॲक्वायझेशन, एखादी गोष्ट आधी तुम्ही ॲक्वायर केलेली असेल तरच ती तुमच्या
नंतर स्मरणशक्तीच्या आधारे बाहेर येते. पहिलं आहे ॲक्वायझेशन, सगळ्यांमध्ये ॲक्वायझेशन कॉमन आहे, बरोबर. त्यानंतर आहे ती गोष्ट तुम्ही धारण केलेली असेल तरच येणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा ती स्मरण करायची आहे तेव्हा तिचं वहन झालं पाहिजे, आणि शेवट तुम्हाला त्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे याचं आन्सर काय येणार आहे? ग्रहण, त्यानंतर धारण, नंतर त्याचं वहन होणं, आणि नंतर त्याचं ज्ञान होणं. म्हणजे जसं की ग्रहण, धारण, वहन, ज्ञान. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर 78 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उद्दीतकरणाने होते? पलायन म्हणजे एखादी गोष्ट बघताच तिची भीती वाटणं, किंवा एखादी गोष्टीकडे आपण पोहोचत नाही त्याच्या आधीच ती गोष्ट मनात धरून ठेवलं की असं होईल तसं होईल, याला म्हणायचे पलायन. विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणं, ही गोष्ट यामध्ये येते, बरोबर. त्यानंतर खेळामधील संघ तयार करणं, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहणं, वाघ दिसतात पळून जाणं, तर ही जी गोष्ट आहे ती पलायनमध्ये येते. ऑप्शन नंबर 3 म्हणजे काय की सपोज तुम्ही एखाद्या एक्झाम जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग आहे ना, मग निगेटिव्ह मार्किंग एक्झाम असल्यामुळेच तुम्ही फॉर्म भरला नाही, किंवा माझा अभ्यास होणार नाही असं सोडून तुम्ही त्या गोष्टीकडे सोडून दिलं, ती एक्झाम सोडून दिली की निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे तुम्ही तिथपर्यंत न जाताच तुम्ही मागेच पळून आलात, त्याला म्हणायचं आहे पलायन. म्हणजे वाघ दिसताच आपण काय केलं? पळून जाणं, त्याला म्हणायचं आहे पलायन. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? तर अनुभवात ज्ञानरचनावाद होते, बरोबर. त्यानंतर आहे अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडवून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. इथपर्यंत बरोबर आहे सेंटेन्स, पण पुढचं चुकलेलं आहे. तरीही आपण पुढचे जे काही क्वेश्चन ऑप्शन आहेत त्यांचा विचार करूया. अनुभवांना अर्थ देण्याच्या सक्रिय प्रक्रियेतून संकल्पना संबोध यांची निर्मिती होती, बरोबर आहे. अध्ययनात बाह्यजनाचे वैयक्तिक पातळीवर अर्थ निर्वेचन केले जाते, बरोबर आहे. म्हणजे हे ऑप्शन जे आहे ते इथपर्यंत बरोबर होतं, परंतु पुढे त्यांनी काय केलं? आंतरिक भूमिका जी आहे ती स्थिर राहत नाही, हे काय आहे? ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यांतील फरक दिसून येत नाही? पहिला आहे कार्यनीती ही संकल्पना मिलिटरीमधून आलेली आहे, तर पद्धती ही संकल्पना अध्यापन शास्त्रातून आलेली आहे, बरोबर. कार्यनीती ही अध्यापनाला शास्त्र मानते, बरोबर, तर पद्धती ही अध्यापनाला कला मानते, बरोबर. अपेक्षित वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो, तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो, बरोबर. कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते, तर पद्धती ही सूक्ष्म उपगमांचा स्वीकार करते, तर हे काय आहे? चुकीचं आहे, यांचं उलट आहे. कार्यनीती सूक्ष्म असते आणि पद्धती स्थूल असते. त्यानंतर नेक्स्ट आहे 81 नंबरचा क्वेश्चन. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे. 81 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियेमध्ये होत नाही? कल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो. भारताचे नागरिक म्हणून सगळे सण जे आहे ते साजरे करणं, बरोबर आहे. नाताळ, ईद अशा विविध धर्मांच्या सणांमध्ये उत्साही भाग घेणं, बरोबर आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणं व सुद्धा बरोबर आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातो. हा पर्सनल क्वेश्चन आहे, जायचं नाही जायचं तुमच्या मनावर आहे. ही याचा समावेश यामध्ये होत नाही, तर ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही विचारलेलं आहे? तर नकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जेव्हा आपल्याकडे राहील तरच आपण एखादी गोष्ट करू शकतो. नकारात्मक दृष्टिकोन, निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल तर आपण कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे स्वीकार करू शकत नाही. याच्यातून ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणं म्हणजे काय? तर विचार प्रक्रिया. जर तुम्हाला समस्या माहीत असेल आणि ती सोडवायची कशी, जेव्हा तुम्ही विचार करशाल तेव्हाच तुम्हाला ती सोडवता येईल. थिंकिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणू शकतो. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबद्दलचे किंवा स्वतःबरोबर काढलेले जे काही फोटो आहे ते सर्वांना दाखवतो व ते मला
नेहमी त्यांच्या घरी फोन करून बोलवतात असं सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेमध्ये आलेलं आहे? तर हे आहे प्रतिपूरण, कॉम्पन्सेशन ज्याला आपण म्हणू शकतो, की तो काय करतोय, स्वतःमध्ये कमी आहे परंतु इतरांना असं दाखवायचं की मोठे मोठे लोक माझ्यासोबत बोलतात आणि ते मला त्यांच्या घरी जेवायला बोलवतात, है ना. म्हणजे ही गोष्ट काय आहे की स्वतःतील कमी असून ती झाकण्याचा प्रयत्न करतोय तो, आणि इतरांसमोर श्रेष्ठ बनण्याचा जेव्हा ट्राय करतो, मोठ्या मोठ्या लोकांचे फोटो दाखवून, त्याला म्हणायचं आहे कॉम्पन्सेशन, प्रतिपूरण असं त्याला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही विचारलेला आहे? तर याच्यामध्ये अध्ययन उद्दिष्टे जे आहेत त्याचा समावेश होत नाही. नेक्स्ट आहे, लहान मोठा आखूड लांब इत्यादी जे काय संबोध आहे ते स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणं, क्रम लावणं, मांडणी करणं, चित्र काढणं, रचना करणं इत्यादी ज्या काय बाबी आहे जीन पियाजे यांनी कोणत्या गोष्टींमध्ये त्या मांडलेल्या आहेत? तर याचा आन्सर आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, म्हणजे मूर्त क्रियात्मक अवस्थामध्ये त्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहे. नेक्स्ट आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर हे कोणत्या उद्दिष्टांशी निगडित आहे? तर तिथे आपल्याला उपयोजन करायचं आहे. उपयोजन या गोष्टीसोबत ते निगडित असणार आहे. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृकश्राव्यदांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणं, प्रतिमांचा अर्थ लावणं, किंवा हे मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जातं? म्हणजे एखादी गोष्ट आपण डोळ्यांनी ॲक्वायर करतोय, जसं की आपण क्वेश्चन पेपर वाचत असताना न वाचता ती काय करतो, डोळ्यांनी फक्त समजून घेतो किंवा पटापट वाचतो. ते कोणत्या गोष्टीमध्ये येणार आहे? तर ते पार्श्वललाटीय भाग ज्याला आपण म्हणतो ते ह्या गोष्टीमध्ये येतं. म्हणजे तुम्ही स्किमिंग करताय, स्कॅनिंग करताय, है ना, ते गोष्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केले असले पाहिजे असे मत टिंबटिंब यांनी मांडले. तर ब्रुनरनी मांडलेलं आहे. ब्रुनर जो आहे तो ज्ञान रचनावादाचा एक मोठा फॅक्टर आहे किंवा ज्ञान रचनावादामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. ब्रुनरचं म्हणणं आहे की तुम्ही कोणतंही ज्ञान जे आहे विद्यार्थ्याला देण्यापूर्वी त्याचं पूर्वज्ञान पक्क करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही विद्यार्थ्याला भागाकार शिकवता आहे तर त्याच्या आधी त्याची वजाबाकी आणि बेरीज पक्क करणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनांची तयारी म्हणजे कोणती चौकट? होय, तर पूर्वज्ञान होय. नवा भाग जेव्हा आपल्याला शिकायचा असेल त्याच्या आधी आपल्याला पूर्वज्ञान गरजेचं आहे. कोणताही भाग जो आहे तो शिकण्याच्या आधी आपल्याला त्या गोष्टीच्या मागचा जो काय आहे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर तुम्हाला बेसिक ग्रामर गरजेचं आहे. जसं की तुम्हाला मॅथ जे आहे हाय लेवलचं शिकायचं असेल तर तुम्हाला मॅथचे सगळे जे काही बेसिक फॉर्म्युले आहे ते पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही जी काही गोष्ट आहे ती आधी नवीन गोष्ट किंवा नवीन चौकट तयार करण्यापूर्वी तुम्हाला त्या जुन्या चौकटीचं पूर्वज्ञान असणं गरजेचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. अशा प्रकारे सिंपल अँड साधी क्वेश्चन पेपर होती TETची. चेक करून बघायचं आहे 30 पैकी किती मार्क्स पडत आहे ते बघायचं आहे. मला DM करा, मेसेज करा, कमेंट करा की 30 पैकी तुम्हाला पॅडागॉजीला किती मार्क्स मिळता आहेत. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.